मुलुक महाराष्ट्रामध्ये बातमी अमरावतीच्या परतवाडामधून मुलींचं शोषण प्रकरणामधला जो आरोपी आहे अयान त्याची पोलिसांनी धिंड काढलेली आहे। अयानसह 4 आरोपींना अचलपुरातील सरमसपुरा पोलीस ठाण्यात आणलं गेलं। धिंड काढण्यात आली आहे त्याची। हाच तो नराधम अयान ज्याने मुलींना फसवलं, त्यांना रूमवर घेऊन जायचा, तिथं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढायचा। अनेक मुली यामध्ये पीडित आहेत। त्यांना विचारल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की त्यानं काय केलेलं आहे। हा अयान आणि त्याच्याबरोबरच्या सगळ्यांची धिंड काढण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याशी बोलूया। संजय, काय अधिक सांगाल? सुवर्ण परतवाडा लैंगिक शोषण आणि मुलींचे व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील जो मुख्य आरोपी अयान आहे, अयानला काल पोलिसांनी त्याची कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केलं होतं। हजर केल्यानंतर त्याला पुन्हा परत 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि आज अयानचं सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेलं जे घर आहे त्या ठिकाणी मोबाईल जप्तीसाठी त्याला आणण्यात आलेला आहे आणि अयानला सरमसपुरा पोलीस स्टेशन पर्यंत आणल्यानंतर सरमसपुरा पोलीस स्टेशन पासून तर घरापर्यंत त्याची झिंड काढत पोलिसांनी त्याला घरी आणलेला आहे। सध्या अयानच्या या सरमसपुरा भागात असलेल्या घराची चौकशी सुरू आहे, तपासणी सुरू आहे। या ठिकाणाहून मोबाईल जप्तीची कारवाई जी आहे ती देखील केली जाणार आहे, कारण अयान अनेक मोबाईल वापरत होता। त्यापैकी काही मोबाईल जे आहे तो एखादा मोबाईल किंवा 1-2 मोबाईल जे आहे ती या घरामध्ये असण्याची शक्यता आहे। त्यामुळं अयानला या ठिकाणी आणलेला आहे आणि अयानची या ठिकाणी चौकशी सुरू आहे। अयानच्या चेहऱ्यावरचा जे नेहमी जो काळा कापड असतो कापड ही काढण्यात आला होता आणि त्याची जे सरमसपुरापासून तर पोलीस स्टेशन पासून तर घरापर्यंत झिंड काढण्यात आलेली आहे। पोलीस आता या ठिकाणी क्राईम ब्रांचचं पथक आहे, एसआयटी मधील पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहे ते सध्या अयानच्या घराची या ठिकाणी झाडाझडती घेत आहे आणि या झाडाझडतीमध्ये नेमकं काय सापडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच या प्रकरणात आतापर्यंत आपण बघितलं तर 8 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे। 8 मुलींचे फोटो आणि व्हिडिओ जे ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे। जवळपास 18 व्हिडिओ आणि 39 फोटो या प्रकरणात व्हायरल झालेले आहे। आणखी एक पीडिता जी आहे, पीडिता 16 वर्षीय पीडिता या प्रकरणात पुढे आलेली आहे आणि तिने उजेर खान जो दुसरा आरोपी आहे त्याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे। नक्की संजय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। सरमसपुरा इथलं या अयानचं घर, तिथे आता त्याला घेऊन आणण्यात आलेलं आहे। धिंड काढत त्याला आणलंय त्याच्या घरी, त्याच्या परिसरामध्ये त्याची धिंड काढलेली आहे। त्याने काय कृत्य केलं हे त्याच्या चेहऱ्यानिशी कळावं म्हणून ही त्याची धिंड काढण्यात आली आहे आणि आता त्याच्या घरात त्याने काय काय गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत ते तपासलं जाईल पोलिसांकडून। त्यावेळेला थोडीफार प्रमाणात कोंडी होत असते, हे मान्यच करावं लागेल। पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी, एक महिला त्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी खूपच संताप आपला व्यक्त केला। त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाटेल तसं खरं म्हणजे त्या बोलत होत्या। त्यांनी तसं बोलायला नको होतं, तिथं त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती। मी त्या ठिकाणी होतो, बाईट देत होतो आपल्यासमोरच, तिथेही त्या आल्यात। तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकतात, म्हणजे आता मी सांगू शकत नाही अशा त्याच्या भाषेमध्ये त्या बोलत होत्या। तुम्ही ग्राउंडवर जा, आतमध्ये रस्त्यावर उतरता बिलकुल कामा नये। आणि पोलिसांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांशी ते फार म्हणजे जे नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्यात। त्यामुळे पोलिसही महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या, पण आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली। मी त्यांना सांगितलं की 10-15 मिनिटांमध्ये आम्ही रस्ता क्लिअर करतोय, आम्ही पुढे निघून जाऊ, पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या। त्या सगळ्या ओघात त्यांनी एक पाण्याची बाटली उचलली, ती फेकून मारली कुठेतरी महिलांच्या मोर्चावर। हे आपण चित्रीकरण बघितलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता। आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला। मी पोलीस भगिनी, आमच्या महिला होत्या, अधिकारी, त्यांनाही सांगितलं की ठीक आहे, त्यांना चिडू द्या, काही बोलू नका। आमच्या भगिनी काही संतप्त झालेल्या होत्या, त्यांनाही आम्ही सांगितलं की जाऊ द्या, बोलू द्या, त्यांना काय बोलायचं असेल ते। आणि 10-15 मिनिटांमध्ये मग त्या तिथून निघून गेल्यात। एवढाच तो त्या ठिकाणी जो प्रकार झालेला आहे। पण मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठीच निघाला होता। खरं म्हणजे महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता, बिलाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता। आणि पण त्यांचा राग, संताप हा खूपच अनावर झालेला होता आणि म्हणून त्या त्या बोलत होत्या। पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ। मोर्चा असला, आंदोलन असले की असे प्रकार नेहमी घडत असते याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। पण पुन्हा मी सांगेल की पुढच्या वेळी आम्ही या संदर्भामध्ये अधिक काळजी घेऊ। पण त्या ज्या बोलल्यात मला वाटतं ते काही फार संसदीय भाषेत नव्हत्या। त्यांनी सुद्धा ठीक आहे, त्यांचा म्हणणं होतं, त्यांचा राग होता, ते त्यांनी वेगळ्या भाषेने त्या मांडू शकल्या असत्या, तक्रारही करू शकल्या असत्या पोलिसांकडे। पण पोलिसांनीच आम्हाला परवानगी दिलेली होती
आम्ही रितसर परवानगी घेतलेली होती, रूटही आम्ही दिलेला होता. त्यामुळे मला असं वाटतं की काल थोडा त्रास लोकांना त्या ठिकाणी झालेला आहे, आम्ही मान्य करतो. पण प्रत्येक मोर्चामध्ये, प्रत्येक आंदोलनामध्ये तो होत असतो, हेही खरं आहे. पोलिसांचं नियोजन चुकलं का? कारण एवढा पीक आवरला, पोलिसांनी रस्ता बंद करणं अगदी शाळेसमोर आहे, त्यामुळे नाही, मला असं वाटतं की संध्याकाळची वेळ होती, 5:30 वाजता आमचा मोर्चा निघाला त्या ठिकाणी. आणि मोर्चा मात्र काही रात्री तर निघू शकणार नाही, आणि मोर्चाचा मार्ग ठरलेला होता, परवानगी मी मागितलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं नियोजन वगैरे कुठेही चुकलेलं नाही. पण तर एखादी भगिनी आमची येऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने बोलते, कुठेतरी बाटली फेकून मारते मोर्चावर, तर हेही काही योग्य नाही. आणि तो मोर्चासुद्धा महिलांचाच होता, महिलांच्या आरक्षणासाठीच होता, महिलांच्या हक्कासाठीच तो मोर्चा होता. पण मला असं वाटतं की त्यांचा राग फारच अनावर झालेला होता, त्यांचा सत्ता फार अनावर झालेला होता. पण त्या काही असंसदीय भाषेमध्ये बोलत होत्या, हे काही योग्य नव्हतं. ट्रॅफिक जाममुळे खरं तर त्या वैतागल्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. 1 तास त्या अडकल्या होत्या, त्यांना मुलाला पिक करायला जायचं होतं, तिथे लेट झाला असल्यामुळे त्यांचा तो संताप अनावर झाला असल्याची माहिती होती. नाही, बरोबर आहे ना. मी सांगितलं ना आधी की असे मोर्चे असले की ट्रॅफिक जाम होतात, लोकांना त्रास होतो, त्यांचाही त्रागा वाढतो, हे खरं आहे. हे या बाबतीत कोणाला आम्हाला त्या अमान्यच नाही आहे, मान्यच आहे.